एव्हरीवन, मॅथ सिक्रेट चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण शिकतोय 10वीचा चॅप्टर नंबर फर्स्ट, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. पहिल्यांदा चॅप्टरचा मीनिंग समजून घेऊ. व्हॉट इज द मीनिंग ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स? लिनियर इक्वेशन म्हणजे असं इक्वेशन की ज्या इक्वेशनची डिग्री 1 असते. इन टू व्हेरिएबल्स, व्हेरिएबल्स म्हणजे काय? इंग्लिश मधले लेटर्स, फॉर एक्झाम्पल ABCD, MN, PQ हे लेटर्स आपण नंबरला रिप्लेस करून वापरतो ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन करण्यासाठी. त्याला मॅथ्स मध्ये म्हणतो आपण व्हेरिएबल्स. मग असं इक्वेशन की ज्याच्यामध्ये आपण दोन व्हेरिएबल्स वापरले आणि त्या व्हेरिएबलची डिग्री 1 असते, त्या इक्वेशनला आपण म्हणतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. फॉर एक्झाम्पल 2x प्लस y इज इक्वल टू 1. या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल्स वापरले आपण, x आणि y. त्यांची पॉवर 1 आणि 1 आहे आणि डिग्री पण 1 1 आहे, म्हणून हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. यानंतर आपण बघू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सॉल्व्ह करण्याच्या 3 मेथड्स. या 3 मेथड्स दिल्या आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सोडवण्यासाठी. त्यातली पहिली मेथड आहे एलिमिनेशन मेथड, सेकंड मेथड ग्राफिकल मेथड आणि थर्ड क्रॅमर्स रूल. त्यानंतर आपण एक्झाम्पल्स घेऊ आणि एक्झाम्पलने बघू आपण एलिमिनेशन मेथडने कसे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. हे एक्झाम्पल आपण एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करू. फर्स्ट इक्वेशन दिले 5x 3y इज इक्वल टू 8. सेकंड इक्वेशन दिले 3x y इज इक्वल टू 2. हे एक्झाम्पल आपण एलिमिनेशन मेथडने कसं सॉल्व्ह करणार? पहिल्यांदा दिलेले इक्वेशन ऍज इट इज लिहून घ्यायचे आणि त्यांना अज्युम करायचं इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड. फर्स्ट इक्वेशन 5x 3y इज इक्वल टू 8, इक्वेशन नंबर फर्स्ट, and second 3x plus y is equal to 2, इक्वेशन नंबर सेकंड. त्यानंतर तुम्हाला काही कंडिशन्स चेक करायचे आहे आणि त्या कंडिशन नुसार आपण एलिमिनेशन मेथडने कोणता तरी एक व्हेरिएबल एलिमिनेट करणार आहे. आता बघा कोणत्या कंडिशन चेक करायचे आहे. सुरुवातीला सेम व्हेरिएबल घ्यायचा, x आणि x, त्याचे कोइफिशियंट घ्यायचे, ते कोइफिशियंट सेम असायला पाहिजे. आता इथं x चे कोइफिशियंट दिले 5 आणि 3, ते सेम नाहीये, मग आपण y चे कोइफिशियंट घेणार. y चे कोइफिशियंट दिले इथं 3 आणि 1, हे पण सेम नाहीये. मग अशा कंडिशन मध्ये आपण काय करणार? कोणत्या तरी एका व्हेरिएबलचे कोइफिशियंट सेम करणार. x चे सेम करायचे किंवा y चे सेम करायचे. y चे सेम करणं सोपं आहे म्हणून आपण y चे सेम करणार. इथं y चे कोइफिशियंट 3 आहे आणि इथं y चा कोइफिशियंट आहे 1. या 1 ला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथं 3y होईल, म्हणजे y चे कोइफिशियंट सेम होतील. म्हणून आपण इक्वेशन नंबर सेकंड ला 3 ने मल्टिप्लाय करणार. मग इथं सेंटेन्स टाकायचं, मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 3. आपल्याला 3 ने इक्वेशन सेकंड ला मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लिकेशन होईल 3 into 3x plus y is equal to 3 into 2. इथं दोन टर्म्स दिले आपल्याला, 3 ने त्या दोन्ही पण टर्म्सला मल्टिप्लाय करायचं आहे, इज इक्वल टू 3 into 2. 3 ने 3 ला जर मल्टिप्लाय केलं, 3 into 3 9x plus 3 into 1 3y is equal to 3 into 2 6, इक्वेशन नंबर 3. त्यानंतर तुम्हाला इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर थर्ड चेक करायचे. त्यानंतर y चे कोइफिशियंट्स कंपेअर करा. y चे कोइफिशियंट सेम झाले. सेम झाल्यानंतर पुढची कंडिशन तुम्हाला चेक करायची आहे कोइफिशियंटचे साइन. आता बघा इथं साइन दिले मायनस आणि इथं साइन दिले प्लस. अशा कंडिशन वेळेस आपण काय करणार? जर प्लस आणि मायनस किंवा मायनस आणि प्लस असे अपोजिट साइन असतील तर आपल्याला करायची आहे ऍडिशन. जर प्लस आणि प्लस साइन असेल, प्लस आणि प्लस असेल किंवा मायनस आणि मायनस साइन असेल तर आपण त्याची काय करणार? तर त्याची करणार आपण सबट्रॅक्शन. आणि अपोजिट साइन असतील, फॉर एक्झाम्पल प्लस मायनस आणि मायनस प्लस, तर त्याची करणार आपण ऍडिशन. तर ह्या कंडिशन नुसार मायनस आणि प्लस अपोजिट साइन दिले, आपल्याला इथे ऍडिशन करावं लागेल. मग इथं सेंटेन्स टाकायचं, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन थर्ड. इक्वेशन फर्स्ट आहे 5x 3y इज इक्वल टू 8 आणि इक्वेशन नंबर थर्ड 9x plus 3y is equal to 6. या दोघांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. x ची ऍडिशन होईल 5 plus 9 is equal to 14x minus 3y आणि plus 3y हे होईल 0, म्हणजेच ते इलिमिनेट होईल. एक टर्म इलिमिनेट होती दोन्ही पण इक्वेशन मधली, म्हणून आपण ह्या मेथडला नाव दिलेलं आहे एलिमिनेशन मेथड. इज इक्वल टू इथे ऍडिशन होईल 8 plus 6 is equal to 14. x ची किंमत काढायची आपल्याला, म्हणजे 14 आपल्याला त्या साइडला शिफ्ट करावं लागेल. x इज इक्वल टू हे 14 ऍज इट इज. 14 शिफ्ट करताना आपण काय करणार? त्याची पोझिशन चेंज करणार. इथं मल्टिप्लिकेशन आहे, चेंज केल्यानंतर डिवाइडला जातील आणि x ची किंमत येईल x इज इक्वल टू 1. त्यानंतर काय करायचं? ही x ची किंमत आपल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट, सेकंड और थर्ड या 3 इक्वेशन पैकी कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये
पुट करायचे. आपण पुट करू इक्वेशन नंबर सेकंड मध्ये. मग इथं सेंटेन्स टाकायचं, पुट व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन सेकंड. सेकंड इक्वेशन लिहून घ्यायचं, 3x प्लस वाय इज इक्वल टू 2. 3 इंटू, आता x च्या जागेवर आपल्याला पुट करायचं आहे 1 प्लस वाय इज इक्वल टू 2. 3 इंटू 1 इज इक्वल टू 3 प्लस वाय इज इक्वल टू 2. y ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, म्हणजे हा 3 आपल्याला शिफ्ट करावा लागेल. y एज इट इज इक्वल टू 2 एज इट इज. 3 शिफ्ट केल्यानंतर त्याचा साइन चेंज होईल. इथं हा प्लस होता, शिफ्ट केल्यानंतर होईल मायनस. y इज इक्वल टू, या दोघांची सबट्रॅक्शन होईल -1. आणि लास्टला आन्सर लिहायचं, x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू -1. एक्झाम्पल जर समजले असेल तुम्हाला तर टेक अ स्क्रीनशॉट आणि लिहून घ्या हे एक्झाम्पल. असंच आपण पुढचे पण एक्झाम्पल घेणार आहे. इलिमिनेशन मेथडने अजून आपण एक्झाम्पल सोडवणार आहे. तसंच आपण प्रॅक्टिस सेट 1.1 हा पण सॉल्व्ह करून घेणार आहे. तुमच्यासाठी एक्झाम्पल आहे, सॉल्व्ह इक्वेशन बाय इलिमिनेशन मेथड. हे दोन इक्वेशन आहे, तुम्हाला इलिमिनेशन मेथडने सोडवायचे. हे एक्झाम्पल सोडवा आणि याचे आन्सर्स x आणि y ची किंमत ही कमेंट बॉक्स मध्ये लिहून मला पाठवा. आपली व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. थँक्यू.